तर अनुभवाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सांगितलेले आहे की आपण निधी अधिग्रहण करावं, पाण्याची योजना करावी. त्या अनुषंगाने नगर परिषदेने काय उपाययोजना केली आहे? इगतपुरी शहरामध्ये जवळजवळ 27 विहिरी आहेत. त्यापैकी 4-5 विहिरी ज्या आहेत त्या आज बंद अवस्थेत आहे. आज अजून सध्या गरज नाही आहे, पण जर कधी पुढच्या काही काळामध्ये जर गरज लागली, गरज भासली तर मग आपण त्या विहिरी अधिग्रहित करू शकतो. सद्यस्थितीला नगर परिषदेचा जो तलाव आहे, तळेगाव डॅम आहे आणि भावली धरण आहे, यांच्यात किती दिवस पुरेल का पाणी साठा आहे का? भविष्यात त्या अनुषंगाने पाणी साठा पुरेल का? सध्याचा जो साठा आहे तो साधारणतः 1.5 ते पावणे 2 महिन्याच्या आत त्याच्यापर्यंत पुरू शकतो. मग त्या पार्श्वभूमीवर आता आपण पाहतोच की जवळजवळ जून महिना 20 तारीख चालली गेलेली, अद्यापही पावसाचे कुठलेही चिन्ह दिसत नाही. तर त्यामुळे आपल्याला पाणी कपातीचा हा निर्णय घ्यावा लागला. आता पाणी कपात किती याची केली आहे? इगतपुरी शहराचा 1 दिवस पाणी पुरवठा होता, तो जवळजवळ 1.5 तासाचा असायचा. तो आपण साधारणतः 1 ते सव्वा तासावर आणलेला आहे. आणि जर भविष्यात गरज पडली तर त्यात आणखी कपात करावी लागेल. सर, सद्यस्थितीला जे पाणी वाया जाते, लोक काही पाणी वाया घालतात किंवा कोणी कमर्शियल यूजसाठी त्याचा वापर करते, तर अशा लोकांवर काय कारवाई करणार? ज्या ठिकाणी आता आमचे जे वाहलमन आहेत, पाणी पुरवठा कर्मचारी आहेत, त्यांना आम्ही एक कडक सूचना दिलेली आहे, सक्त ताकीद दिलेली की जिथे पाणी वाया जात असेल, कोणी पाणी म्हणजे याच्यामध्ये रस्त्यावर सांडत असते, तर त्यांची तिथल्या तिथे त्यांना आर्थिक दंडात्मक कार्यवाही करायची. ह्या पद्धतीचे आपण त्यांच्यावर निर्देश दिलेले आहेत. काही ठिकाणी भरपूर ठिकाणी असं दिसतंय का जे पाईपलाईन आहे ते मोठ्या प्रमाणावर लिकेज आहे, कुठे कुठे नवीन कनेक्शन जे दिलेले आहे ते अजून वापरत नाही. किंवा असे कनेक्शन आणि असे लिकेज संदर्भात काय सूचना दिल्या जातात? युद्ध पातळीवर आमचे लिकेजेसचं काम चालू आहे. ते लिकेजेस लवकरात लवकर बंद करण्यात येते. आणि जे अगोदर जे मोठे लिकेजेस आहेत ते मोठे लिकेजेस बंद करणार आणि त्यानंतर जे छोटे लिकेजेस आहेत त्याच्याकडे आमचा फोकस असणार. तर तुम्ही या अनुषंगाने आता नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना मी एकच सांगू इच्छितो की हे जून महिना आपला आता संपत आलेला आहे, तरी अजून पावसाचे कोणते चिन्ह दिसत नाही. तर आपण एक स्वतःमध्ये एक बदल घडवून घ्यावा की पाणी हे अत्यंत अनमोल आहे. जर तुम्ही आजच सर्व पाणी संपवणार असाल तर भविष्यामध्ये आपल्याला अडचणी येते. तर कृपया सर्व नागरिकांना विनंती आहे की कोणीही पाणी वाया घालवू नका. आपलं पाणी झाल्यानंतर आपले नळ बंद करा, तोट्या लावा. आणि जर कधी तुमचे नळ जे कुठे लिकेजेस असतील, स्वतःहून आपले स्वतःच्या नळांचे लिकेजेस बंद करून द्या. आणि कृपया पाणी वाया घालवू नका, पाण्याची नासाडी थांबवा, हेच मी नागरिकांना सांगू.